तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा विठ्ठले आवडे सुकृताचे जोडे सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा देने सदा चित्ता समाधान सर्व सर्वालंकार सर्व सुखाल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत कोटी आठवची कोठी आठवाची देही चरिती बहुदशा सर्वालंकार सर्व सुखाल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत सो
पाप पुण्यंगा पाप पुण्य सर्व सुखालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई जय पार कुमाई सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करो हरे कथा सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सर्व सुखलालो सर्व सर्व सुखलालो सर्वालंकार सदा चित्त समाधान धन सदा चित्त समाधान सर्व सुख लाला सर्व अलंकार सर्व सुख सदा नाम घोष करो हरे कथा 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 सदा चित्ता समाधान 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 चित्ता समाधान समाधान जन सदा चित्ता समाधान सर्व सुखलालो सर्वालंकार सर्व सुखलालो सर्वालंकार सदा चित्त समाधान
सर्व सुख दयालु सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो डुलत सो आनंद निर्भर डुलत सो डुलत सो डुलत सो आनंद निर्भर डुलत सो
लाजू नका. आपल्याच गावातला महाराज आहे. मांडी घालून बसू नका. पुढं येऊन बसा. तुमचाच लेकरू आहे बघा महाराज. लाजू नका. पुरुष मंडळ या पुढं. बाबा या पुढं. बसलेल्या मागं या कटड्यावर बसलेल्या समोर येऊन बसा. मला दिसू द्या तुम्ही पण. गुडघे दुखत्या का? लांबून बसा. या इथं पुढे या. हरी सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठी आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत टिष्टम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे किलिया स्मरण, होय सकल विधींचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. आता नमो रंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, तयाच्या चरणी नमनगा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. अनादि अंबिका भगवती, बोध परणी घेऊन हाती. अंबिका भगवती, बोध हाती. अंबिका भगवती, बोध परणी घेऊन हाती. अनादि अंबिका भगवती, बोध परणी घेऊन हाती. मनोजव मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं. वाताजमनं वानरितो मुख्यं, श्रीरामदूतं शरणं न पपन्दे. हरि मंगल भवन मंगलहारी.
हृदय तरत जल बिहारी पवन मंगल हारी तव दशरथा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्र जननी देवाची या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके वलडेवळ असणारे जगद्गुरु जगद्वंदिनीय श्रीमंत श्री तुकोबाराय आणि तुकोबारायांचा 4 चरणांचा देवादिकांना दुर्मिळ असणारा हा मनुष्य जन्म कर्मभूमीमध्ये मिळाल्याच्या नंतर त्या नरदेहाची सार्थकता भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे। त्या भगवंताचं नामचिंतनाचं जीवन आम्ही स्वीकारलंय आणि त्या भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम की आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय काय मिळालंय याचं वर्णन तुकोबार या अभंगामध्ये करतात। विठ्ठल स्वर्गातील देवांना इच्छा असूनही मिळत नाही। लक्ष आहे का, जो नरदेह ब्रह्मादिक देवांना मिळण्याची इच्छा असूनही मिळत नाही असा नरजन्म असा मनुष्य जन्म ज्यांना ज्यांना प्राप्त झाला महाराज म्हटले तो आम्हालाही मिळावा आणि तो नरजन्म तो मनुष्यजन्म आम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही तो वाया न घालवता भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये घातला। कसा सदा नाम घोष सदा हरिकथा सदा नाम घोष केलं सदा हरिकथा केली परिणाम तेने सदा चित्ता समाधान। एकंदरीत त्या भगवान परमात्म्याचा सदा नाम घोष केल्याचा परिणाम सदा हरिकथा केल्याचा परिणाम की जीवनामध्ये आम्हाला सदा समाधानाला प्राप्त झालो। मग एका साधकाने विचारलं का होतो को बराय नुसतं समाधानच मिळालं का? मग तुकोबाराय म्हटले कसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या जन्मभूमी भाद्रपद गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा तथा मुक्त केलेली माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहाचं वर्ष 34 जवळजवळ 34 वर्षापासून आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। त्या सप्त्यातील माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा पहिल्या दिवशी कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे अज्ञानी बालकाकडे आली तर मला गावाचं कौतुक म्हणाले जन्मा आलो त्याचे झाले साचे जन्माला येऊन काय केलं महाराज नशिबवान असं बघा महाराज गावामध्ये मला कीर्तन करण्याची सेवा आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये सप्ताह असतो अखिल कोटांच्या देवाच्या सद्गुरू नारायणगिरी महाराज परमपूज्य गणेशजी बाबांच्या कृपाशीर्वादाने बजरंग बलीच्या कृपाशीर्वादाने बघा महाराज या ठिकाणी सर्वच गाणाऱ्या गंधर्वासारखे टळकरी चंद्रासारखे ऐकायला बसलेले परिचितासारखे ऐका नाही पण सांगणारा मात्र शुद्ध नाही महाराज। विठ्ठल 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 विठ्ठल
आपले शास्त्री बाबा असतील, ऋषिकेश महाराज कोल्हे असतील, सर्वच आपलं भाद्रवाडचं भजनी मंडळ असेल, तुळशावाले माऊली असतील, भालदार चोपदार नवीन तरुण पिढी हे का नाही. त्याचप्रमाणे मृदुंगाची जी साथ देतात ते आमचे धीरज महाराज पुरे असतील. आपल्या गावात ज्या विद्यार्थ्यांना मृदुंग शिकवतात त्यांनी त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. विठ्ठल 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 सर्वांगाने कान करून ऐका माय बाप. विठ्ठल विठ्ठल बहीण मी त्यावेळी टाळी वाजवू नका. ऐका ना काय झालं बाबजी महाराज, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायला लावलं. ते म्हातारा कसं करायचं, विठ्ठल विठ्ठल त्याला म्हणा, अरे पोट फुटल नको वाजू टाळी, मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा. नाही का नाही तर तुझा टाळी तरी वाजव बघा महाराज. या अभंगामध्ये सर्वांगाने कान करून ऐका. अभंगामध्ये 3 प्रकारचे जीवन सांगितले महाराज. एक आहे माणसाचं जीवन, 2 आहे साधूचं जीवन आणि 3 आहे देवाचं जीवन. पण याच्यामध्ये गंमत अशी बघा महाराज, माणसाचा धंदा वेगळा आहे, साधूचा धंदा वेगळा आहे आणि देवाचा धंदा वेगळा आहे बघा महाराज. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे, साधूचा उद्योग हा देवाच्या जीवन उद्देशात वर्णन देतो. माणसाच्या जिंदगीचं वर्णन करावी गादी नाही, आणि माणसाच्या उद्योगाचं वर्णन जर या गादीवर करायचं असेल तर शास्त्रकार म्हणते 4 पुरुषार्थ गाजवा. कोणकोणते 4 पुरुषार्थ गाजवायचे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या सोप्या पद्धतीच्या पायऱ्या बघा महाराज. 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रकारांनी आपल्याला. कोणकोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 1 जग जिंकायचंय, 2 शरीर जिंकायचंय, 3 काळ जिंकायचा आहे आणि 4 देवाला जिंकायचे महाराज. हे 4 सत्ता गाजावं लागतील आपल्याला. सोप्या पद्धतीच्या पायऱ्या, आता एवढा मोठा सप्ताह बसलाय, 4 संधी गाजवायची आपल्याला फार मोठी संधी बघा महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याचं आव्हान, एखाद्याचं नाव राहतं महाराज. आमचे संशिक्षक मला दादा त्यांनाही मी धन्यवाद देतो. आहे का नाही. देवाचं जीवन उद्दिष्ट वेगळे, पण याच्यामध्ये गंमत अशी महाराज, साधूचं जीवन हे देवाचं जीवन उद्दिष्टात वर्णन करता येतो. माणसाचं उद्योगाचं वर्णन करावी गादी नाही बघा महाराज. 1 जग जिंकायचंय, 2 शरीर जिंकायचंय, 3 काळ जिंकायचाय आणि 4 देवाला जिंकायचंय महाराज. कशाला म्हणायचं महाराज जग जिंकणं? माहिती का जग? जग माहिती का? जग पाणी प्यायचं नाही, विश्व. जग कोणी जिंकलं महाराज? आपल्या भारत देशामध्ये सिकंदर नावाचा राज होऊन गेला. याने नुसता भारत नाही जिंकला, नुसता महाराष्ट्र नाही जिंकला महाराज, मग अख्खं विश्व जिंकलं. आपण जर ज्ञानोबारांचे चरित्र पाहिलं तर ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये नामदेव या ठिकाणी वर्णन करतात, विश्वाची तू